हाय फ्रेंड्स, नमस्कार. जय महाराष्ट्र. हाय आमचा वीर. कार्तिक आला होता. 2 दिवस कार्तिक होता आणि त्यामुळे वीरला छान करमतं, कारण इथं कोणी त्याच्याबरोबर खेळत नाहीत. कार्तिक आला की दोघंजण मस्त छान खेळतात. तर कार्तिक कंप्लीट 12 वाजता त्याच्या घरी गेला बघा. तेव्हापासून वीर माझा म्हणजे सकाळच्या आता 4 वाजलेत, 4:15 झालेत बघा. आणि तेव्हापासून माझा वीर इथे दरवाजा झोपला की कार्तिक दादा परत येईल त्याच्याबरोबर खेळायला. मुख्य प्राणी ना, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, कारण मुख्य प्राणी एवढे जीव लावतात ना. म्हणजे मी आज 100 ते 125 कुत्र्यांमध्ये रोज असते रस्त्यावरचे. इतके प्रेम करतात ना भरभरून. कधी कधी असं वाटतं नको या, म्हणजे लोकांच्यात नकोच, त्यांच्यातच जाऊन वस्ती करून राहावी का काय असं वाटायला लागलं. इतके जीव लावतात. तसा माझा वीर आहे बघा. खूप म्हणजे खूप प्रेम करतो तो सगळ्यांवरती. त्याचे पप्पा पण गेलेत आता कामासाठी बाहेर पडावं लागतं, पण दिवसभर आम्ही दोघंच घरात असतो. 4 वाजले की 4 वाजता मी याला खालून फिरून आणते थोडासा. मग त्याचे पप्पा येतात 6:30-6ला आणि त्याला टेकडीवर घेऊन जातात. मी 4लाच घराच्या बाहेर पडते, कारण बरीच डॉगे आहेत. मला 7:30-8 वाजता सगळ्यांना खायला देऊन घरी यायला, त्याच्यानंतर घरातले कामं. त्यामुळं वीरच्या माझे व्हिडिओज बनवता येत नाहीत. आम्ही फक्त एक अमूल्य ठेवा आमच्याजवळ, आमच्या लेकराचा राहावा, कारण हा आमच्यासाठी काय आहे हे फक्त म्हणजे आम्हाला घरातल्यांनाच माहिती आहे की तो आमच्यासाठी काय आहे. त्याला किती वेळा मी उठवलं की वीर उठ, आतमध्ये चल, बेडवर झोप, कारण थंडी खूप असल्यामुळे त्याला सर्दी पण झालेली आहे. परवाच त्याला त्याचे पप्पा दवाखान्यात घेऊन गेले होते, पण हा ऐकण्याचं कामच नाही. आणि आता चांगला घोरतोय बघा. वे उठ ना बबडी, ए बबडी उठ उठ, ए उठ ना रे, उठ उठ उठ, चल लवकर उठ पटकन, वीर उठ लवकर, मी चालले. आणि मला पण थंडी गारवारा टेकड्यांवरती असतो, त्याच्यामुळं मी पण आजारी पडलेले आहे. आज आहे ना इतका आभाळ आलं आहे ना बाहेर की भरून असं वाटतं, म्हणजे आज भोगी आहे ना. इतकं वातावरण हे झालं की असं वाटतं की पाऊसच येईल. म्हणजे आभाळ आले, सावली पण खूप आहे. आम्ही चाललो टेरेसवर पक्ष्यांना खायला द्यायला. चला 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 बाबू चल. चल पटकन. थांब रे. चल लिफ्टमधून जाऊयात, लिफ्टमधून. पाऊस येतोय वाटतंय ना, वातावरण. हो खूपच गरम होतंय. किरण दीदी काय म्हणते रे, पाऊस यायला पाहिजे ना, गरम होते, थंडी वाजते. नाही बघा इकडं, बघा तो तिकडं उजेड आहे, पण आमच्या पॅचेसमध्ये खूप अंधार पडतो. बाय लक्ष्मण, बाय कर वीर लक्ष्मणला. थांब थांब, आपल्याला जायचं आहे ना लिफ्टमध्ये. दिवसभर कामवल्या बायका येतात ना, त्यामुळे काय आमचा नंबर लागत नाही लिफ्टमध्ये, कारण बरेच लोकांकडे कामवाल्या बायका येतात. हो ना का मी, आपला नंबर लागत नाही लिफ्टमध्ये जायला. हो ना, हो ना रे बाबू. दरवाजा वाजला ना की पक्षी लगेच येऊन बसतात. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की पारव्यामुळे आजार होतात, पण हे 1001% चुकीचे आहे. माणसामुळे रोग होतील, पण पक्ष्यामुळे होणार नाही हे 100% आहेत. चल बाळा, आम्ही आलो टेरेसवर. थांब आपण चिचूला जिम्मी देऊ. हा कबूला. हा बघा मी भाकरी टाकल्यात कुस करून, आणि हा पोरगा खातोय बघा कसे खातात पारवे. जर आपण दिलं तरच त्यांना भेटणार आहे, हे जर प्रत्येकाला समजलं तर कोणताही पक्षी उपाशी राहणार नाही. इथे पोपट पण खूप आहेत, मैना पण आहेत बघा. बघ इथे ना झाडे होती बघा आमच्याकडे, इथे शेजारच्या सोसायटीत, तिथे खूप पोपट खूप असायचे. तर
कुत्र्यांनी पूर्ण झाडे तोडून टाकलेत, पूर्ण या साईडची पूर्ण झाडे तोडून टाकले. त्यामुळे पक्षी आता खूप कमी झाले. खा किशो, खा 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 बाबू खा. सगळीकडेच टाकलेत मी भाकरी आणि भात ठेवत असते. वीर चला कबू खातो. थांब. खाली जायचं ना आपल्याला, आमच्या वीरला घरी जायचं आहे ना. टेरेसवरून आलात तर वीर चालला आहे घरी. चिचूला जिम्मी दिली टेरेसवर, कब्बूला चिचूला. त्याला कबू म्हटलं की कळतं वीरला. चल वीर चल पटकन.